Simple future tense, साधा भविष्यकाळ. The simple future tense is proved by putting shall or will after the subject and the first form of the verb. कोणत्याही कर्त्यापुढे शाल किंवा विल व त्यापुढे क्रियापदाचे फर्स्ट फॉर्म पहिले रूप ठेवल्याने साधा भविष्यकाळ सिद्ध होतो. टेक शाल आफ्टर वी आय अँड विल आफ्टर द रेस्ट. आय किंवा वी यांच्या पुढे शाल आणि बाकी सर्व कर्त्यांपुढे विल घ्यावे. जसं की लाईक एक्झाम्पल, आय शॅल प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळेन. नेक्स्ट, येस नो क्वेश्चन्स. येस नो क्वेश्चन्स शुड बी टेकन ॲट द बिगिनिंग ऑफ शाल ऑर विल. येस नो क्वेश्चन्स बनवताना शाल किंवा विल वाक्याच्या आरंभी घ्यावे. जसं की लाईक शाल आय प्ले क्रिकेट, विल ही प्ले फुटबॉल. या ठिकाणी शाल आणि विल ही पहिल्यांदा घेतलेले आहे. वेन मेकिंग WH क्वेश्चन्स, द अबोव इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर शुड बी इन्क्लूड. वेअर, वाय फर्स्ट, बट इन द केस ऑफ व्हॉट, ऑब्जेक्ट, क्रिकेट और फुटबॉल शुड बी फिल्टर्ड. WH क्वेश्चन्स बनवताना मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे WH क्वेश्चन्स बनवताना वरील प्रश्नवाचक जी रचना केलेली आहे त्याच्या अगोदर व्हाय, व्हेअर, व्हॉट यासारखे शब्द घ्यावे. परंतु व्हॉटच्या बाबतीमध्ये काय करायचं की ऑब्जेक्ट्स. या ठिकाणी ऑब्जेक्ट्स काय आहेत,